देशभरात काँग्रेसमध्ये ज्या नेत्यांनी विविध आणि महत्त्वाची पदे भूषवलीत असे जवळपास अर्धे काँग्रेसी पदांसाठी सत्तेसाठी लाचार होऊन BJPमध्ये गेले। त्यांना सत्ता हवी, संघर्ष नको। देशात दोन मुख्य प्रवाह आहेत, एक शाहू फुले आंबेडकरांचा, दुसरा हेडगेवार गोळवलकर सावरकरांचा। तुम्ही काँग्रेसमध्ये राहून जशी हेडगेवार गोळवलकर सावरकरांची विचारधारा जोपासू शकत नाही, त्याचप्रमाणे BJPमध्ये राहून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहू शकत नाही। हां, तुम्ही समाजापुढे त्या विचारधारा जोपासण्याचे ढोंग करू शकता। भाजपमध्ये राहून सुद्धा मनातून शाहू फुले आंबेडकरवादीच असाल तर तुम्हाला भाजपमध्ये भविष्य नाही। तेथे त्यांचा जो जबाबदार, शिस्तशीर आणि जातिवंत मतदार आहे तो तुमचे ढोंग ओळखतो आणि तुम्हाला पुढे येऊच देत नाही। असे असते तर अमरावतीचे सुनील देशमुख दुसऱ्यांदा BJPचे आमदार बनले असते। हां, तुम्ही मनातून शाहू फुले आंबेडकर बाजूला सारून हेडगेवार गोळवलकर सावरकरांची विचारधारा जोपासत असाल आणि तसे वरचेवर सिद्ध करीत असाल तर तुम्हाला भाजपमध्ये खरोखरच भविष्य आहे, मग काही वाद नाही। ज्यांना कधीही संघ आणि हिंदुत्व मान्य नव्हते अशा लोकांना भाजपमध्ये आणलं गेलं। जसं नाल्याचं पाणी गंगेला दूषित करतं तसंच संघ परिवार आयारामांमुळे प्रदूषित झालेला आहे। हे विधान आहे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे। ते राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष आहेत। त्यांनी भाजपमध्ये आलेल्यांना दूषित नाल्यातल्या पाण्याची उपमा दिली।